सभी उपस्थित महानुभाव सम्मान पूर्वक खड़े हो जाएं। महाराष्ट्र के माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्मा जी, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी तथा माननीय मिनिस्टर्स यहां पर आ चुके हैं। I humbly request all to please rise for national song followed by national anthem and Maharashtra Geet. National song, please. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी शिवला विठ्ठलाच्या धामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही लष्कराने महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाळ साहेबांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। माननीय मंत्री आदिवासी विकास डॉक्टर अशोक उईके यांना उद्बोधनासाठी मी आमंत्रित करते। हॅलो, धरती आबा आणि प्रथमचा उलगलान केले असे क्रांतीवीर
क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडांच्या 126व्या बलिदानाच्या निमित्त भगवान बिरसा मुंडांनी जनजाती समाजाप्रती राष्ट्र देशासाठी केलेलं कार्य, त्यामुळे राष्ट्रसेवेसाठी त्यांनी अर्पण केलेलं पूर्ण कार्याला मी प्रथमतः स्मरण करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो. जनजाती समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी क्रांती केली अशा सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. सर, आज महाराष्ट्रामध्ये प्रथमच सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि लोककलाकार जनजाती समाजाचे, त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र व्यासपीठ नसल्यामुळे, अनेक सुप्त गुण असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची माननीय साजरी करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदयाच्या मार्गदर्शनाखाली आज त्याच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णू देवजी वर्माजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी, आमचे झिरवाळ साहेब, आदिवासी विभागाचे राज्यमंत्री नाईकजी, सर, या ठिकाणी आम्ही सर्व ज्यांना ज्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी बोलावलेले सर्व खासदार, आमदार सर्वांचं स्वागत करतो. सर, भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं 25-26 या वर्षामध्ये जनजाती समाजाचा गौरव दिन आणि गौरव वर्ष आम्ही साजरा केला. त्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला जनजाती युवक युवती आणि आमचे बंधू आणि भगिनींना स्वतंत्र व्यासपीठ मिळण्याच्या अनुषंगाने आम्ही ऑनलाईन त्यांचं रजिस्ट्रेशन केलं. वेगवेगळ्या कला, ते लिहिणारे असो, नृत्य सादरी करणारे असेल, त्यांच्यासाठी 40,000 युवक आणि युवतींना तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या अनुषंगाने जिल्हा, तालुका, राज्य स्तरावर आम्ही त्यांची निवड केली. 40,000पैकी 5,000 वेगवेगळे कलाकार, लोककलाकार आम्ही निवडले. आणि आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेस भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं आपण नागपूर येथे भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळं सादरीकरण केलं. त्यामुळे यावर्षी सुद्धा 151वी जयंती आम्ही साजरी करायची असल्यामुळे भगवान बिरसा कला संगमाच्या माध्यमातून हे सर्व आयोजन नियोजन झालेलं असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही जो कलाकार वंचित राहिला, सुटला असेल, त्या कलाकारांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा संधी देण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे. पहिलंच आमचा जनजाती समाज हा लाजाळू, नम्रताधारक आणि प्रामाणिक, आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यासपीठ मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदय, राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आमच्या जनजाती समाजासाठी ज्यांनी कार्य केलं, लिखाण केलं, त्यांना संधी आपल्या माध्यमातून मिळवून दिली. आणि हा प्रथमच हा सर्वांचा गौरव आहे. लोकभवनमध्ये जनजाती समाजाला येण्याची संधी मिळाली. राज्यपाल महोदय, आपले राज्यपाल महोदय, आपले मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री, आमचा माणूस, आमचा पालक, आमच्या पालकाच्या ठिकाणी गेलो, अशा सर्व भावनेनं निर्माण झालेलं असल्यामुळे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये कालपासून येऊन आहे. सर, अतिशय आनंदी आहे की आम्हाला आमच्या पालकाकडे जाणार आहे, आम्ही आमच्या मुख्यमंत्र्याकडे जाणार, आम्ही आमच्या उपमुख्यमंत्र्याला भेटणार आहे, आमचे आहे, आमच्या हक्काचे आहे, असा सर्वांचं मन तयार झालं असल्यामुळे शेवटी एक सेकंदांमध्ये सांगतो की सर, जनजाती समाज म्हटल्यानंतर या जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. ही आदर्श संस्कृती आहे. आमची ओळख देवानुसार होते, आमची ओळख जी आहे दैवतानुसार होते, आमची ओळख हे सर वेगवेगळ्या माध्यमातून होत त्याच्यामुळे ही आदर्श संस्कृती ही जिवंत राहिली पाहिजे. आणि खरंच आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम हे जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आणि हे जे आमचे कलाकार आहे, कलाकाराच्या माध्यमातून निश्चितच
ठेवेल अशी अपेक्षा करतो. जर समजे आमची आदर्श संस्कृती जर संपुष्टात आली, आमचे देव संपुष्टात आले, आमचा भीमालपेन संपुष्टात आला, आमचा कचारगडचा कुपार लिंगो जर संपुष्टात आला, आमचा मोठा देव जर संपुष्टात आला, तर सर भविष्यामध्ये आदिवासी समाजाचं अस्तित्व संपू नये आणि आदर्श संस्कृती संपुष्टात येऊ नये म्हणून हा उपक्रम छोटासा आम्ही सादर केला. माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आमच्या जनजाती बांधवाप्रती अतिशय सहानुभूती, प्रेम आणि विश्वास दर्शवून या छोट्याशा कार्यक्रमाला आपण प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझे शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर भगवान बिरसा मुंडा यांच्या अद्वितीय त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी कार्यावर आधारित आपण एक चित्रफित पाहूया. एव्ही प्लीज. भगवान बिरसा मुंडा एक असं नाव जे ऐकताच मनात स्वाभिमानाची आणि त्यागाची ज्योत पेटते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात ज्यांनी संपूर्ण इतिहास बदलून टाकला असे हे महान आदिवासी. 15 नोव्हेंबर 1875 झारखंड मधील उलिहातू या छोट्याशा गावात एका गरीब मुंडा आदिवासी कुटुंबात बिरसांचा जन्म झाला. गरिबी होती, अडचणी होत्या, पण त्यांच्या डोळ्यांत मात्र एक वेगळंच तेज होतं. आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न. त्या काळी इंग्रज सरकार आणि जमीनदार आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेत होते. त्यांच्या जंगलावरचा, मातीवरचा हक्क काढून घेतला जात होता. फुकट काम करायला भाग पाडलं जात होतं. हा अन्याय बिरसा सहन करू शकले नाहीत. त्यांनी आपल्या लोकांना एकत्र केलं, त्यांना शिकवलं, दारू सोडा, अंधश्रद्धा सोडा, स्वच्छ आणि स्वाभिमानी जीवन जगा. त्यांच्या या संदेशांनी हजारो आदिवासींच्या मनात नवी उमेद जागवली. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने म्हणू लागले धरती आबा, म्हणजे धरतीचे पिता, आणि पुढे ते त्यांना भगवान मानू लागले. मग बिरसांनी पुकारलं उलगुलान, म्हणजे महान बंड. त्यांचं स्वप्न होतं स्वतःचं राज्य, जिथे माती, जंगल आणि स्वातंत्र्य आदिवासींचं स्वतःचं असेल. हातात फक्त धनुष्यबाण घेऊन इंग्रजांच्या बंदुकांसमोर हे वीर निर्भयपणे उभे राहिले. 3 मार्च 1900 रोजी झोपेत असताना इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि रांचीच्या तुरुंगात डांबलं. आणि 9 जून 1900 रोजी त्याच तुरुंगात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वय फक्त 25 वर्ष, पण त्यांनी पेटवलेली स्वातंत्र्याची ज्योत कधीच विझली नाही. त्यांच्या बलिदानामुळेच पुढे आदिवासींच्या जमिनीचं रक्षण करणारा कायदा आला. आजही त्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. या त्यांच्या बलिदान दिवसांनिमित्त शतशत नमन. जय बिरसा मुंडा, जय हिंद. यानंतर मी पुन्हा एकदा माननीय मंत्री आदिवासी विकास डॉक्टर अशोक उईके यांना नम्र विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करावा. सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदय. माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवाळ साहेब, धन्यवाद सर. आदिवासी संस्कृति, प्रकृति, परंपरा आणि सामूहिक जीवन का जीवंत उत्सव है. आइए हमारे प्रतिभाशाली आदिवासी कलाकारों द्वारा प्रस्तुत मनमोहक आदिवासी नृत्य का आनंद लें. प्रस्तुत है श्री शिवा दिघे एवं उनके साथियों द्वारा पारंपरिक बोहाड़ा नृत्य. कातकरी, ठाकुर, वारली एवं कोंकणा जनजातियों की सांस्कृतिक विरासत को दर्शाता ये बोहाड़ा नृत्य आप सभी के लिए प्रस्तुत है. सर्व कलाकारांना नम्र विनंती आहे, कृपया आपण समोर यायचंय.
थोडक्यात घ्या म्हणजे सगळ्यांना संधी मिळत. अजून एक राहिलं. घडी कमी करा.
धन्यवाद. या सुंदर अशा सादरीकरणानंतर आपल्यापैकी जे 2 आदिवासी कलाकार इन्फ्लुएन्सर्स आहेत ते त्यांचे अनुभव इथे मांडणार आहेत. तर सर्वप्रथम श्री देवदत्त हरी चौधरी यांना विनंती आहे की आपण बोलावं. हेलो, आदरणीय महोदय प्रणाम. मेरा नाम देवदत्त चौधरी है. मैं नासिक जिले से आया हूँ. हमारा जो पेट तालुका है बहुत आदिवासी है. मैं प्राइमरी टीचर हूँ. बच्चों को पढ़ाते पढ़ाते मैंने 10 किताबें लिखी है. उनमें से जो एक कादम्बरी है वो 3 यूनिवर्सिटी में MA के पाठ्यक्रम में समाविष्ट है. तो आदरणीय महोदय, हम तो बच्चों को पढ़ाते ही हैं, लेकिन हमारे समाज के लिए हम काम करते हैं. यहाँ बैठे सब ये कंटेंट क्रिएटर आए हैं. हम हमारे आदिवासी संस्कृति जीवित रखने के लिए उनके त्योहार, उनके घर, उनकी कलाएं, उनकी परंपराएं, उसके हम वीडियो बनाते हैं और सोशल मीडिया पर डालते हैं. हमारा उद्देश्य इतना है कि ये जीवित रहना चाहिए. हम आज तक गांव में बनाते थे, लेकिन गांव में बनाते बनाते आज हम राजभवन में आ गए और आपके सामने वार्तालाप मिलने का हमको मौका मिला. इसका सब मैं धन्यवाद बिरसा कला संगम को देता हूँ कि हम गांव से आज इधर तक आए हैं. आदरणीय महोदय, हम बहुत बड़ा कुछ करना चाहते हैं. पिछले साल मैं MP में गया था. उधर भोपाल में ट्राइबल म्यूजियम है, वो 8 एकड़ में फैला हुआ है. वहाँ के जो आदिवासी जमातियां हैं उनकी कला, परंपरा, घर, उनका म्यूजियम है. हमारे महाराष्ट्र में तो 47 जमाते आदिवासी जमाते हैं. हम तो बहुत बड़ा म्यूजियम कर सकते हैं. तो क्यों ना आप और हम सब एक कंटेंट क्रिएटर बन के ऐसा कुछ बड़ा सोचे. धन्यवाद. धन्यवाद चौधरीजी. यानंतर प्रभावती अजित नाईक यांना मी विनंती करेन आपण बोलावं. माननीय राज्यपाल महोदयांना मैं प्रणाम करती हूँ. मुख्यमंत्री महोदय को प्रणाम करती हूँ. उपमुख्यमंत्री को प्रणाम करती हूँ. सभी व्यासपीठियों अतिथिगणों को सभी को मेरा प्रणाम. मेरा नाम है प्रभावती अजित नायक. मैं नंदुरबार जिले से हूँ, नवापुर तहसील से हूँ. मैं भिल्ल जनजाति से हूँ. जो आज हमको हमारी जनजाति समाज में जो रूढ़ी, परंपरा, संस्कृति, नाचना, गाना, सब ढोल, या सभी हमारे जो कला गुण है, उन पर हम जो आज यहाँ पे है भगवान बिरसा मुंडा कला संगम की वजह से है, जो हमको आज ये इतना बड़ा मंच दिया है और आज हम यहाँ पे आए हैं सर, आपकी वजह से आए हैं. धन्यवाद सर. मैं आपको फिर से एक बार धन्यवाद करूंगी. धन्यवाद प्रभावती जी. आता मी महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांना बलिदान दिवसानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या बलिदान दिवशी उपस्थित आपले महामहिम राज्यपाल आदरणीय जिष्णुदेव वर्माजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदिवासी मंत्री अशोक उईकेजी, नरहरी झिरवळ मंत्री अन्न औषध प्रशासन आणि राज्यमंत्री आदिवासी विकास इंद्रनील नाईकजी, सगळे सभागृहातले उपस्थित लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आदिवासी बांधव भगिनींनो, वयाच्या फक्त 25व्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी देशासाठी हसत हसत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. आणि अशा या क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना मी कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. आदिवासी बांधवांचा स्वाभिमान म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा. जल, जंगल आणि जमिनीच्या अस्मितेचा सूर्य म्हणजे बिरसा मुंडा. आदिवासी बांधवांच्या स्वातंत्र्याचा अंगार म्हणजे भगवान बिरसा मुंडा. अन्याय, शोषण आणि अत्याचाराच्या विरुद्धची मशाल म्हणजे बिरसा मुंडा. दीनदुबळ्यांचा आत्मविश्वास म्हणजे बिरसा मुंडा. प्राणपणाने लढण्याचं धैर्य म्हणजे भगवान बिरसा मुंडा. मोडेनपण वाकणार नाही असा बाणेदारपणा म्हणजे बिरसा मुंडा. असं खऱ्या अर्थाने त्यांचं रूप होतं, शौर्य होतं.
19व्या शतकातील ते खरे जननायक म्हणजे बिरसा मुंडा होते. अबुआ राज एटे जाना, महाराणी राज तुंडू जाना, असं एल्गार त्यांनी दिला. त्याचा अर्थ या देशात आमचं राज्य राहिलं पाहिजे, ब्रिटिश राणीने तिच्या देशात निघून जावं. बिरसा मुंडा यांच्या घोषणेनंतर आदिवासी बांधव देखील पेटून उठले आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. दुर्दैवाने बिरसा मुंडा यांना अटक झाली. आपण चित्रफित देखील पाहिली आणि ब्रिटिशांनी त्यांचा अतोनात छळ केला आणि दुर्दैवाने 9 जून 1900 रोजी तुरुंगातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. केवळ 25 वर्षाचं आयुष्य जगूनही बिरसा मुंडा अमर राहिले हे विशेष आहे, अमर झाले हे देखील विशेष आहे. आजच्या बलिदान दिवशी ज्ञात अज्ञात आदिवासी बांधवांच्या योगदानाचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आज भगवान बिरसा मुंडा यांच्याबरोबर 15 आदिवासी क्रांतिकारांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय राज्यपाल महोदयांना देखील धन्यवाद देतो. पूर्वोत्तर भारतातील आदिवासी समाजाच्या विकासात राज्यपाल महोदयांचं मोठं योगदान आहे. त्रिपुरामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि नंतर तेलंगणा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आदिवासी बांधवांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. आज या बिरसा मुंडा बलिदान दिवस कार्यक्रमात पहिला आपण वृक्षारोपण करून त्यांनी केवळ पर्यावरण संरक्षणाचाच संदेश दिला नाही, तर जल, जंगल, जमीन हा आदिवासींचा श्वास आहे याची आठवण करून देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक जतनाच्या दिशेने महाराष्ट्राला निश्चितच नवी गती मिळेल याचा विश्वास आम्हाला आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा हे खऱ्या अर्थाने 25व्या वर्षी लढले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील वयाच्या 18व्या वर्षी स्वराज्याची ललकारी दिली. असे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी देखील या देशाची प्राणपणाने सेवा केली. यांना पुन्हा एकदा मी कोटी कोटी प्रणाम करतो. जुलमी ब्रिटिश सरकारला कोणताही कर भरू नका असं आदेश देणारे बिरसा मुंडाच होते. आदिवासींना लुबाडणारे जमीनदार आणि सावकारांना त्यांनी वठणीवर आणण्याचं काम केलं. धर्मांतर घडवणाऱ्या धर्म प्रसारकांना देखील त्यांनी सळो की पळो करून सोडलं. आदिवासींच्या नावे असलेली जमीन बिगर आदिवासींना विकण्यास मनाई करणारा कायदा ब्रिटिशांना बिरसा मुंडा यांच्यामुळेच करावा लागला. त्यांनी एवढंच करून थांबले नाही, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, व्यसनाधीनता, सामाजिक वाईट प्रथांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. स्वच्छता, नैतिकता आणि एकतेचा मार्गही त्यांनी दाखवला. आदिवासी समाज त्यांना ईश्वरी अवतार म्हणून भगवान म्हणू लागले. मला भगवान म्हणू नका, मी देव नाही असे बिरसा मुंडा नेहमी सांगत. तेव्हा आदिवासी बांधवांनी त्यांना धरती आबा हे दुसरं नाव दिलं. धरती आबा म्हणजे आपली सर्वात प्रिय व्यक्ती. अशा या धरती आबांच्या बलिदान दिनी आपण त्यांचं स्मरण करतोय आणि म्हणून क्रांतीवीर सूर्य बिरसा मुंडा यांचा जन्मदिन जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतला. आणि आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याचं स्मरण राहावं ही भावना त्यामागे होती. मागासलेल्या आणि पिछाडलेल्या आदिवासींची तस्वीर बदलून टाकण्याचा, सशक्त करण्याचा त्यांना निर्धार आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि गेल्या 12 वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा यशस्वी करून दाखवलेला आहे. देशाच्या बजेटमध्ये आदिवासींसाठी 5 पट आर्थिक तरतूद वाढवली. इथं मुख्यमंत्री महोदय आहेत. इथं महाराष्ट्रात देखील आदिवासींसाठी काही कमी पडू न देण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय आणि म्हणूनच आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी जुन्या कायद्यांमध्ये बदल देखील आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा त्यांचं विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. आदिवासींची कला आपण पाहिली, लोककला पाहतोय आणि त्या उत्सवानं देखील प्रोत्साहन आपण देतोय. आदिवासी आश्रमशाळा स्मार्ट झाल्या पाहिजे, त्याची श्रेणीवाढ झाली पाहिजे. या शाळांना जोडून महाविद्यालय देखील सुरू झाली पाहिजे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काउन्सिलिंग केलं जातंय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना PhD साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय देखील
घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शासनाने तरतूद केलेली आहे. मला आठवतंय नाशिकमध्ये एक आदिवासी शाळेमध्ये मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आदिवासी शिक्षक होता आणि आदिवासी मुलं होती. आदिवासी मुलं एवढी हुशार होती की त्यांना जवळपास 300 पर्यंतचे पाढे येत होते आणि घटनेची सर्व कलम त्यांना तोंडपाठ होती. अशा प्रकारचे देखील आदिवासी मुलं आपली हुशार आहेत आणि त्यांना मेन प्रवाहात आणण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणून आदिवासी मुलगा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्न करतोय. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण तिथे करतोय. उद्योगधंदे येत आहेत. आता मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये आपल्या गडचिरोलीमध्ये स्टील हब करण्याचा प्रयत्न आपण करतोय. हजारो आदिवासींना रोजगार मिळाला पाहिजे, लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा प्रयत्न आपला या ठिकाणी आपण करतोय. आणि म्हणूनच आदिवासी बांधवांना या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे, आपली ती जबाबदारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांसह भारतभरातील आदिवासींच्या हक्कासाठीच्या लढ्याचे मुख्य प्रेरणास्थान ठरलेला भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या बलिदान दिनी मी पुन्हा एकदा नमन करतो, वंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद सर. आता मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. जननायक आणि क्रांतीचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनी त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आज या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री जिष्णुदेव वर्माजी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजी, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळजी, राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, या ठिकाणी सर्व समोर उपस्थित अतिशय महत्त्वाचे असे सर्व अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदार, पद्म पुरस्कृत सर्व आमचे उपस्थित लोक आणि विशेषतः आज या राजभवनामध्ये आपल्या समोर आदिवासी संस्कृतीचं अतिशय सुंदर दर्शन घडवण्याकरता आलेले सर्व कलावंत, कंटेंट क्रिएटर्स, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी माननीय अशोकजी उईके यांना धन्यवाद देईन की त्यांनी हा बलिदान दिनाचा कार्यक्रम राजभवनामध्ये या ठिकाणी आयोजित केला आणि विशेषतः आमच्या आदिवासी कलावंतांना राजभवनामध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची एक संधी मिळाली आणि माननीय राज्यपाल महोदयांनी देखील त्याला स्वीकृती दिली. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भगवान बिरसा मुंडा असे क्रांतीचे महानायक होते की ज्यांनी अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. ज्या काळामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये आदिवासींची जमीन, जल आणि जंगल हे तीनही हक्क हिरावून घेतले जात होते आणि कुठेतरी एक प्रकारे आदिवासींना गुलामगिरीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालला होता. इंग्रजी राजवटीच्या भरोशावर, त्यांच्या पोलिसांच्या भरोशावर रोज नवनवीन अत्याचार होत होते
आदिवासी संस्कृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न चालला होता, अशा वेळी अतिशय तरुण असलेल्या भगवान बिरसांनी त्याच्या विरुद्ध एक क्रांती पुकारली आणि त्या क्रांतीची ज्वाळा इतकी भीषण होती की इंग्रजी साम्राज्य हादरून गेलं. ज्यावेळी भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला, त्यावेळी ते अशा पद्धतीनं संघर्ष करत होते की काही दिवसातच इंग्रजांमध्ये आणि त्यांच्या फौजेमध्ये एक असा समज तयार झाला की भगवान बिरसा मुंडा हा एक व्यक्ती नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना भगवान बिरसा मुंडाच दिसायला लागले आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळी अक्षरशः त्यांचा सामना कसा करायचा हे इंग्रजी सरकारला समजायचं नाही. त्यांनी केवळ त्या ठिकाणी त्या फौजेचा, त्यांच्या पोलिसांचा सामना केला नाही, तर सोबतच समाजामध्ये जागरण सुरू केलं. समाजाला गुलामगिरीमध्ये टाकणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यापासून समाज दूर कसा जाईल, जागृत होऊन आपल्या लढ्याकरता समाज कसा लढेल, अशा दृष्टीनं त्यांनी केलेली जी जागृती होती त्याचा परिणाम हा केवळ झारखंड, बिहार इतक्यापुरतं मर्यादित राहिला नाही, तर तो आगीसारखा भारताच्या कानाकोपऱ्यात पसरला आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाने जागृत होऊन आपल्या जल, जमीन, जंगल याकरता संघर्ष सुरू केला, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. आणि आज आपण पाहतोय की आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आदिवासी नायक आहेत, आमच्या इतिहासामध्ये ज्या काही आदिवासी विभूती आहेत, त्यांचं जे योगदान आहे हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं योगदान आहे. दुर्दैवाने आमच्या इतिहासाने या सर्वच नायक नायिकांवर मोठा अन्याय केला आणि कधीच त्यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोचू दिला नाही. पण मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामध्ये आदिवासी नायक नायिका ज्या होत्या यांना शोधून काढून त्यांचा इतिहास पुनर्लेखित करून तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे याची एक मोठी मोहीम हातामध्ये घेतली. आणि त्यातून लक्षात आलं की आमच्या स्वातंत्र्याकरता जी काही बलिदानं झाली त्यापूर्वीही आक्रमकांच्या विरुद्ध लढणारे जे काही आमचे नायक होते, नायिका होत्या, या सगळ्यांचा इतका स्वर्णिम इतिहास आज आपल्या समोर आला. आणि त्यातून ही जी एक समृद्ध संस्कृती आहे त्या संस्कृतीचं क्षात्र तेज हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की आपली आदिवासी संस्कृती आणि आदिवासी जीवन पद्धती ही सर्वात प्राचीन अशा प्रकारची जीवन पद्धती आहे आणि एक काळ अतिशय समृद्ध अशा प्रकारची व्यवस्था या संस्कृतीने बघितलेली आहे. आमच्या आदिवासी राजव्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे निसर्गाचं संवर्धन करण्यात आलं, ज्या प्रकारे एक अत्यंत समतायुक्त अशा प्रकारचा राजकारभार आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामध्ये एक समृद्ध अशा प्रकारची समाजव्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये काही कमतरता आली, काही अन्याय झाले, त्यातनं एक प्रकारे आक्रमणं झाली, पण तरी देखील आजही ही समृद्ध संस्कृती त्या ठिकाणी जिवंत आहे.
आणि अनेक लोक या संस्कृतीचा जो काही रथ आहे तो रथ ओढण्याचं कार्य अविरतपणे करतायत. आणि म्हणून आमची ही जबाबदारी आहे, राज्य म्हणून, देश म्हणून, सरकार म्हणून, समाज म्हणून, की या समृद्ध संस्कृतीला पुनरुज्जीवित केलं पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे. आणि याच दृष्टीने देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आणि त्यातून मला विश्वास आहे की पुन्हा एकदा आज आपल्याला एका नव्या स्वाभिमानानं, एका नव्या आत्मतेजानं आमच्या आदिवासी संस्कृतीचे पाईक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करताना दिसतात. आज संस्कृतीचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल किंवा कंटेंट क्रिएशनचं क्षेत्र असेल, यात विशेषतः आमच्या आदिवासी तरुण तरुणींनी आपल्या संस्कृतीचा जो काही आपली अभिव्यक्ती ही या ठिकाणी सादर केली आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि निश्चितपणे आमचे आदिवासी कल्याण मंत्री अशोक उईकेजी यांच्या नेतृत्वात राज्य सरकार या संपूर्ण संस्कृतीचं संवर्धन होण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या आम्ही निश्चितपणे करू. ज्या प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, केंद्राचं सरकार असेल किंवा राज्याचं सरकार असेल, या ठिकाणी धरती आबासारखी योजना असेल किंवा राज्यातल्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या योजना असतील, याच्या माध्यमातून एक सक्षम अशा प्रकारचा आदिवासी समाज उभा करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि हे उभं करत असताना त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही भगवान बिरसा मुंडांची आहे, त्यांच्या निर्धाराची आहे, त्यांच्या बलिदानाची आहे. आणि म्हणून आज त्यांना आपण सगळे नमन करूया. ज्या कलावंतांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्या समोर या ठिकाणी आदिवासी नृत्य आपल्या समोर प्रस्तुत केलं, त्या सर्व कलावंतांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आदिवासी कल्याण विभागाचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सेवा. धन्यवाद सर. May I now request our Honorable Governor to kindly address the audience, please. नमस्कार. श्री देवेंद्र फडणवीस जी, सम्मानित मुख्यमंत्री महाराष्ट्र, श्री एकनाथ शिंदे जी, सम्मानित उप मुख्यमंत्री महाराष्ट्र, डॉक्टर अशोक उईके, मंत्री आदिवासी विकास, श्री नरहरि झीरवाल जी, मंत्री अन्न एवं औषधि प्रशासन तथा विशेष सहायता, श्री इंद्रनील नायक, राज्य मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र के विभिन्न भागों से पधारे सभी आदिवासी कलाकार, मीडिया प्रतिनिधिगण एवं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स, प्रगति प्रतिष्ठान तथा अन्य संस्थाओं के पदाधिकारीगण एवं स्वयंसेवकगण तथा मेरे प्रिय भाइयों और बहनों, आज आदिवासी समाज के महानायक, स्वतंत्रता संग्राम के अग्रदूत, समाज सुधारक तथा जनजातीय स्वाभिमान के प्रतीक भगवान बिरसा मुंडा का 126वां बलिदान दिवस। इस अवसर पर सर्वप्रथम मैं भगवान बिरसा मुंडा को नमन करता हूं, वंदन करता हूं और अभिवादन करता हूं। इस पावन अवसर पर मैं भगवान बिरसा मुंडा के साथ देश के स्वतंत्रता, सामाजिक न्याय और जनजातीय अधिकारों के लिए अपना सर्वस्व समर्पित करने वाले सभी आदिवासी क्रांतिकारियों के श्रद्धापूर्वक नमन करता हूं। भारतीय स्वतंत्रता संग्राम का इतिहास अनेक जनजाति वीरों और महापुरुषों के अद्भुत योगदान अलौकिक है। उनमें भगवान बिरसा मुंडा का नाम अत्यंत सम्मान और गौरव के साथ लिया जाता है। वर्ष
1875 में जन्मे और मात्र 25 वर्ष से आयु में बलिदान देने वाले बिरसा मुंडा ने अपने छोटे से जीवन काल में जो सामाजिक, सांस्कृतिक और राजनीतिक जागरण किया, वह आज भी प्रेरणा का स्रोत है। जनजातीय समाज उन्हें स्नेह और श्रद्धा से धरती आबा अर्थात धरती के पिता के रूप में स्मरण करता है। भगवान बिरसा मुंडा केवल एक स्वतंत्रता सेनानी ही नहीं, बल्कि वे समाज सुधारक थे, अत्याधुनिक नेता थे और जनजागरण के महान प्रेरक भी थे। उन्होंने भारतीय सांस्कृतिक परंपराओं को, जनजातीय जीवन मूल्यों और धार्मिक आस्थाओं का गहन अध्ययन किया। समाज में व्याप्त अंधविश्वास, नशाखोरी, कुरीतियों और सामाजिक विभाजन के विरुद्ध उन्होंने व्यापक जनजागरण अभियान चलाया। उनका कार्य महान है। मैं जनजातीय कल्याण मंत्री डॉक्टर अशोक विके से अनेक बार मिल चुका हूं। कुछ समय पहले मैंने उनसे कहा था कि वे जनजातीय समाज के लोगों को लोक भवन लेकर आए। विशेष रूप से मैंने उनसे अनुरोध किया था कि वे जनजातीय कलाकारों, जनजातीय मीडिया प्रतिनिधियों और जनजातीय इन्फ्लुएंसर्स को भी ले लोक भवन लाए। मुझे प्रसन्नता है कि आपने हमारे निमंत्रण का सम्मान किया और आज आप लोक भवन में उपस्थित हैं। भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी जनजातीय बहनों और भाइयों के अधिकारों के दृढ़ समर्थक है। वे कहते हैं कि जनजातीय गौरव हजारों वर्षों से भारत की चेतना का अभिन्न हिस्सा रहा है। जब ही देश के सम्मान, स्वाभिमान और स्वराज का प्रश्न उठा है, तब हमारे जनजातीय समाज ने अग्रिम पंक्ति में खड़े होकर नेतृत्व किया है। माननीय प्रधानमंत्री का यह दृढ़ विश्वास है कि यदि हमारे जनजातीय भाई बहन शिक्षा, रोजगार, कौशल विकास और आर्थिक सशक्तिकरण के क्षेत्र में आगे नहीं बढ़ेंगे तो विकसित भारत के लक्ष्य को पूर्ण रूप से प्राप्त नहीं किया जा सकता है। वे इस बात के प्रति पूरी तरह सजग है कि भारत की प्रगति तभी सार्थक और समावेशी होगी जब जनजाति समाज विकास और मुख्य धारा में सम्मान पूर्वक सहभागी बनेगा और उसे सम्मान अवसर प्राप्त होगा। इसलिए केंद्र तथा प्रदेश सरकार जनजातीय समुदाय के विकास, आत्मनिर्भरता और सशक्तिकरण के लिए निरंतर कार्य कर रही है। हम देखते हैं कि अनेक जनजातीय विद्यार्थी, विशेषकर बेटियां, विभिन्न सामाजिक, आर्थिक और भौगोलिक कारणों से उच्च शिक्षा के बीच में ही पढ़ाई छोड़ देती है। यह केवल उनकी व्यक्तिगत क्षति नहीं है, बल्कि समाज और राष्ट्र की भी क्षति है। सरकार जनजातीय विद्यार्थियों के लिए निःशुल्क छात्रावास, भोजन तथा अन्य अनेक सुविधाएं उपलब्ध करा रही है ताकि आर्थिक कठिनाइयां उनकी शिक्षा में बाधा न बने। हमें इन अवसरों का पूरा लाभ उठाना चाहिए। मैं आप सभी से आग्रह करता हूं कि अपने बच्चों को, विशेषकर बेटियों को महाविद्यालय और विश्वविद्यालय में भेजने के लिए प्रोत्साहित करें। शिक्षा ही वह सबसे बड़ी शक्ति है जो व्यक्ति को आत्मनिर्भर, आत्मविश्वासी और सशक्त बनाती है। जब हमारे जनजातीय युवा उच्च शिक्षा प्राप्त करेंगे, तब वे अपने परिवार, समाज और राष्ट्र के विकास में और अधिक प्रभावी भूमिका निभा सकेंगे। एक समय ऐसा था जब इस देश के अनेक क्षेत्रों पर जनजातीय शासकों का शासन था। मध्य भारत का विशाल भूभाग गोंडवाना के नाम से प्रसिद्ध था, जिस पर गोंड राजाओं ने लंबे समय तक सफलतापूर्वक शासन किया। गोंड शासकों ने केवल अपने राज्य की रक्षा की, बल्कि समृद्ध संस्कृति, सुशासन
और जन कल्याण की परंपराओं को भी विकसित किया। भारतीय इतिहास में उनका योगदान जनजातीय समाज की गौरवशाली विरासत और स्व अभिमान का महत्वपूर्ण अध्याय है। हमें अपने खोए हुए गौरव और सम्मान को पुनः प्राप्त करना है। यह कार्य केवल अतीत की स्मृतियों की से नहीं बल्कि भविष्य के निर्माण से संभव होगा, और भविष्य का निर्माण शिक्षा, कौशल विकास तथा संपत्ति और समृद्धि के सृजन के माध्यम से ही किया जा सकता है। हमें अपने समाज को बीमारियों, कुपोषण और सबसे बढ़कर हर प्रकार की नशे की प्रवृत्ति से मुक्त करना होगा। मैंने माननीय जनजातीय विकास मंत्री से आग्रह किया है कि जनजातीय कला, नृत्य और संगीत के संरक्षण तथा संवर्धन के लिए एक व्यापक कार्य योजना तैयार की जाए। मैंने जनजातीय संशोधन एवं प्रशिक्षण संस्थान TRTI से भी कहा है कि वह भारत की विभिन्न जनजातियों की इतिहास, परंपराओं, जीवन शैली, ज्ञान परंपरा और सांस्कृतिक विरासत का गहन अध्ययन करे, ताकि इस मूल्य धरोहर का व्यवस्थित दस्तावेजीकरण और संरक्षण किया जा सके। मुझे प्रसन्नता है कि इस वर्ष वरिष्ठ तारपा वादक एवं लोक कलाकार बिबलक्या ढिंडा के पद्मश्री से सम्मानित किया गया। यह जनजातीय लोक कला और कलाकारों का सम्मान में एक ऐतिहासिक कदम है। ऐसे कलाकार केवल कला के संवाहक नहीं होते, बल्कि वो हमारी संस्कृति, स्मृति और परंपराओं के जीवंत संरक्षक भी होते हैं। भगवान बिरसा मुंडा ने अबुआ राज एता जाना, महारानी राज टूंडा जाना, अर्थात अपना शासन स्थापित करो और अंग्रेजी शासन समाप्त करो का उद्घोष किया। यह केवल एक नारा नहीं था, बल्कि स्वाभिमान, स्वशासन और स्वतंत्रता की जनजातीय आकांक्षा का सशक्त प्रतीक था। उनके बढ़ते प्रभाव और जनसमर्थन के से ब्रिटिश शासन चिंतित हो उठा। अंततः फरवरी 3, 1900 को उन्हें गिरफ्तार कर लिया गया। रांची कारागार में अमानवीय परिस्थितियों के बीच 9 जून 1900 को इस महान क्रांतिकारी का निधन हो गया। यद्यपि उनका जीवन तथा चिंतन, अनेक विचार, संघर्ष और बलिदान भारतीय इतिहास में अमिट छाप छोड़ी। भगवान बिरसा मुंडा का जीवन हमें यह संदेश देता है कि समाज की प्रगति शिक्षा, आत्मविश्वास, संगठन, सांस्कृतिक गौरव और अधिकारों के प्रति जागरूकता से भी संभव है। उनके आदर्श आज भी प्रासंगिक है जितने उस समय थे। इस अवसर पर मैं सभी आदिवासी भाइयों और बहनों से आग्रह करता हूं कि वे भगवान बिरसा मुंडा के आदर्शों से प्रेरणा लेते हुए शिक्षा, कौशल, नवाचार, आत्मनिर्भरता के मार्ग पर आगे बढ़े तथा राष्ट्र निर्माण में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाए। आज आप सभी का लोक भवन में स्वागत करता हूं। आपसे मिलकर मुझे बहुत खुशी हुई। मैं महाराष्ट्र शासन, जनजातीय संशोधन एवं प्रशिक्षण संस्थान TRTI, प्रगति प्रतिष्ठान तथा उन सभी संस्थाओं, अधिकारियों, कलाकारों, मीडिया प्रतिनिधियों, स्वयं सेवकों और सहयोगियों को विशेष रूप से अभिनंदन करता हूं, जिन्होंने आज इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए अथक परिश्रम किया है। मैं आप सभी को विश्वास दिलाना चाहता हूं कि लोक भवन के द्वार मेरे सभी जनजातीय भाई बहनों के लिए सदैव खुला रहेगा। आप सभी के उज्जवल भविष्य, उत्तम स्वास्थ्य
समृद्ध और निरंतर प्रगति के लिए मेरी हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच सर. यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त माननीय मंजिरी मनोलकर मॅडम यांना मी आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा जी की पावन स्मृति को मैं सर्वप्रथम अभिवादन करती हूँ. आज भगवान बिरसा मुंडा जी के बलिदान दिन के अवसर पर लोक भवन मुंबई में आयोजित इस अत्यंत गरिमाशाली कार्यक्रम के समापन पर आदिवासी विकास विभाग और आदिवासी अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्थान पुणे TITI की ओर से कृतज्ञता व्यक्त करने के लिए मैं यहाँ उपस्थित हूँ. इस कार्यक्रम को यादगार और ऐतिहासिक बनाने के लिए उपस्थित माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उप मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री तथा तथा राज्य मंत्री आदिवासी विकास विभाग, अन्य मंत्रीगण, सभी आदरणीय सांसद और विधायक, माननीय सचिव आदिवासी विकास, माननीय राज्यपाल महोदय के सचिव, माननीय पद्मश्री प्राप्त कलाकार तथा उपस्थित सभी आदिवासी कलाकार, इस भव्य कार्यक्रम का उत्कृष्ट नियोजन करने वाले सभी आयोजक, लोक भवन प्रशासन और प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप में सहयोग करने वाले सभी संस्थाओं एवं व्यक्तियों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ. अब माननीय राज्यपाल महोदय की अनुमति से यह कार्यक्रम संपन्न हुआ ऐसा जाहिर करती हूँ. एक बार फिर आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार. Thank you, ma'am. All are requested to rise for national song followed by a national anthem.